त्याचं नाव आहे प्राध्यापक देवीदास गंगाराम सोटे। ते वर्ध्याचे, तिथे एका कॉलेजमध्ये ते प्राचार्य होते। आणि त्याच्या कविता कशा आहे, घेणं रे बाबू पेन्न चहा आता काऊन करतं क्या क्या, घेणं रे बाबू राहणं उभा आता कायले हलवतं रिकामा डबा, घेणं रे बाबू खेळणं गोया आता काऊन म्हणतं फुटला डोया, अशा त्याच्या कविता आहेत। तर त्याची एक कविता कशी आहे, घेणं रे बाबू पेन्न चहा आता काऊन करतं क्या क्या, सकाळी जपीतून पोट्ट उठलं तोंड नाही धुतलं घरात घुसलं, बोंबले मायपशी चहा मले देणं, माय मले जरासा थांबूनच जाणं, पोट्ट्यानं भल्ली किरकिर केली, मायले एकदम सन्नकच आली, धसकन गण तिनं चुलीवर ठेवला, भस्कन चुलीत उबाया लावला, अशी त्याची कविता सुरू व्हायची। 100 ओळीची कविता आहे, त्याला कधी पाठ नाही झाली, मला पाठ झाली। आणि पुढं पुढं त्या कवितेचं रूप पहा, मायनं तान्याले घेतलं भरकन तसंच लेकानं केलं टरकन, मायनं तान्याले घेतलं भरकन तसंच लेकानं केलं टरकन, पायते दिसला भरला हात, मारली चापट त्याच्या गालात, हातपाय धुवाले अंग धुण्यात गेली, घसरला पाय तर घागरीवर पडली, उठून पायते पल्ला दात, ढोपरापासून इचकला हात, भल्या जोऱ्यानं मारल्या हाका, मेली ओ माय मेली रे बापा, मनच्या घरातून पोट्टे धावले, बोंबले मोठ्यानं धरून मायले, उचलून बायको बाजीवर टाकली, दवा आणासाठी सायकल घेतली, रस्त्यात भेटले 2-4 मित्र आणि तिथंच होतं एक बांडुकलं कुत्रं। ही त्याची कविता होती। आता इथं ते कुत्रं आलं काहून आणि ते बांडुकलं काहून होतं ते त्याला विचारायला लागलं। 20 वर्ष आधी त्याचं निधन झालं। हे त्याच्या कविता वाचून मी कविता लिहायला लागलो।